नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आज इंदापूर तालुक्यात शिरसवडी या गावात आलेलो आहे, पुणे जिल्हा. छोटंसं गाव आणि उजनीच्या जवळच एक सुंदर अशी वास्तू उभारलेली विघ्नहर्ता कुस्ती संकुल. 3 मजली तालीम आहे. खाली माती आखाडा, त्याच्यानंतर मुलांना राहण्याची सोय आणि त्याच्या 3ऱ्या मजल्यावरती मॅट आखाडा अत्यंत सुंदर आहे. मॅट ही 40x40 आहे आणि एका वेळेला 2-3 लढती चालतील एवढं सुंदर मॅटचं नियोजन पैलवान अशोकभाऊ चोरमले असतात आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले कोच आहेत दत्ता गावडे सर, जवळजवळ 2 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि 5 वर्ष जवळजवळ झालेलं आहे. आणि आज अशोकभाऊंकडून जाणून घेऊया कशी प्रॅक्टिस चालते, कसं नियोजन असते तालमीचं, हे अशोकभाऊंकडून जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार सर. काय नियोजन कसं असते, सकाळी किती मुलं आहेत पहिल्यांदा? आपली तालीम 2021 साली सुरू केली आपण कोरोनाच्या काळानंतर. आता सध्या आपल्या तालमीमध्ये जवळजवळ 60-65 मुलं आहेत. सकाळच्याला 4ला उठवले जातात मुलं. मग 1 तासात फ्रेश होऊन सगळी पोरं 5 पर्यंत रेडी असतात. सुरुवातीला सपाटी घेतली जाते. मोठ्या पैलवानांची 1000 सपाटी असते. छोट्या पैलवानांना जसं वयानुसार मिडियम साईजला 600-700, त्याच्या खाली 300-400 सपाटी अशी घेतली जाते. त्यानंतर मग सपाटी झाल्यानंतर रनिंग असते. रनिंग एक 5 किलोमीटर रोज? दररोज. आणि रनिंग वरून आल्यानंतर मग पीटी असते, कधी वेट पीटी, कधी रोलिंग पीटी. मग टेक्निक असते दररोज कंपल्सरी. आम्ही 1-2 डावाचं 100-200 वेळा तरी एका डावाचं टेक्निक कोच घेतात आमचं. 100 वेळा? 2च डाव दररोज घ्यायचं, त्या डावाचं टेक्निक परफेक्टली. मग अशा पद्धतीची दररोजची प्रॅक्टिस. मग तिथून मुलं मग टेचिंग वगैरे मुलं करतात, थंडाई बिंडाई पिऊन. मग पुढच्या त्यांच्या शेड्यूल प्रमाणे असते. संध्याकाळचं कसं असते? संध्याकाळच्याला 4ला रेडी पाहिजेत पोरं. 3ला उठतात, 4 पर्यंत रेडी सगळी. संध्याकाळच्या सत्रात काय काय घेतात, कसं नाही? संध्याकाळच्या सत्रात 1 दिवस माती, 1 दिवस मॅट. माती आखाड्यामध्ये लढती, मॅटवरती टेक्निक प्रॅक्टिस असते, मॅटवरती बाउट असतात. असं वेगवेगळं दररोज प्रॅक्टिस घेतलं जातं. रोज वेगवेगळ्या पद्धतीचं प्रॅक्टिस माती आणि मॅटवरती घेतलं जातं आणि बाऊट हे घेतले जातात. आता मैदानी कुस्त्या मैदानं झालेली आहेत. मुलांनी फार चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. सगळीच मुलं चांगलं खेळतात, चांगल्या कुस्त्या करतात मैदानी. आता जुलै-ऑगस्टला शालेय स्पर्धा म्हणजे आलेल्या आहेत जवळ, त्यामुळे कसं नियोजन आहे? मुलांकडनं किती टाइम प्रॅक्टिस करून घेताय, काय नियोजन चालू आहे? आता सध्या शालेय स्पर्धा आताच होतील, आलेत महिन्यावर येऊन, 1.5 महिने येऊन टेपलेत. तर शालेयच्या मुलांचं, सिनियरच्या मुलांचं बी कॉलेजवाले त्यांच्या पण स्पर्धा येतात त्या. तर सगळ्यांचं प्रॅक्टिस एकदम परफेक्टली दररोज 3 टाइम प्रॅक्टिस आम्ही घेतो. सकाळी परत 10ची पण प्रॅक्टिस असते. कोण कोण असते प्रॅक्टिस घ्यायला? जी पोरं ते प्रॅक्टिस घ्यायला कोच असतात. कधी मी असतो नसतो, पण कोच मात्र कंटिन्यू 2 टायमाला आमचे गावडे सर कंटिन्यू इथं राहायलाच तालमी होतं, ते कंटिन्यू इथं असतात. पण त्या पद्धतीनं प्रॅक्टिस आहे. गेल्या वर्षी आमची जवळजवळ शालेयमधनं जिल्ह्यातनं 7 जणांचा नंबर होता. विभागाला 7 जण खेळली होती. त्यातली विभागाला काय फायनल पर्यंत गेली, काय मध्ये आधी हारली. त्यांना 2 जणांनी गेल्या वेळेस महाराष्ट्राला गोल्ड मेडल घेतलं शालेयमधनं. ओम गोडकेने घेतलं आणि कोळेकर पैलवानने घेतलं. ओम गोडके हे दोघं पण नॅशनल खेळले. नॅशनलला काय 2-3ऱ्या राऊंडला हारले. पण ह्या वेळेस आमचं टार्गेट आहे नॅशनलला मेडल घ्यायचं. आणि गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये आमचे 6 जण पोरं जिल्ह्यातून महाराष्ट्राला खेळले. 6 पैलवान जिल्ह्यातून निवड झाली. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये 6 जण पैलवान आमच्या तालमीचे सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच असल्यामुळे नवीन अनुभव कमी असल्यामुळे जास्त पैलवान टिकले नाहीत पुढं. आमचा कृष्णा हरनावळनी महाराष्ट्राला मेडल घेतलं. त्यात 2 वेळेस मेडल आहे अण्णाचं. आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एक पैलवान आमचा इंटरनॅशनल खेळला, प्रणव हिमने म्हणून, तो सांगलीचा पैलवान आहे. 38 किलो वजन गटात त्यांनी भारत देशाचं नेतृत्व केलं. म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वी उभा केलेली आमची छोटीशी वास्तू हळूहळू त्याचं वटवृक्षामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादानं, आमच्या गावातील सर्व नागरिकांच्या, ज्येष्ठ पैलवान असतील, गावातली मार्गदर्शक, तालुक्यातली सगळी आदरणीय दत्तामामा भरणेचं विशेष लक्ष आहे. आणि तुमच्यासारख्या सर्व भागवत सर तुम्ही असाल आणि सर्व कुस्ती निवेदक सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल या ठिकाणी आमच्या कुस्ती केंद्राची चाललेली आहे. भविष्यामध्ये आमच्या ऑलिम्पिकला पैलवान आमचा खेळवायची आमची इच्छा आहे. महाराष्ट्र केसरी तर 100% आम्हाला करायचं आहे, पण ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आमच्या तालमीचा पैलवान गेला पाहिजे. अशा पद्धतीचं आमचं भविष्यातलं टार्गेट आहे, आमच्या अपेक्षा आहेत. त्या ठिकाणी परमेश्वर किती आपल्याला साथ देतोय
सगळ्या गोष्टी, पण आमची 100% ती अपेक्षा आहे. धन्यवाद. अशोक भाऊंचं म्हणणं आहे की आमचं जे ध्येय आहे ते ऑलिम्पिकचं आहे, महाराष्ट्र केसरी याचं नाही. ऑलिम्पिकला आपल्या तालमीतला पैलवान जावा आणि त्यानं या महाराष्ट्राला, भारत देशाला पदक मिळवून द्यावं, या पद्धतीनं प्रॅक्टिस करून घेतात. कोच आहेत आपल्यासोबत दत्ता गावडे सर. आज 5 वर्ष झालं दत्ता गावडे सर विघ्नहर्ता कुस्ती संकुलमध्ये प्रत्येक मुलाकडं अत्यंत बारकाईनं लक्ष देतात आणि त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तुमचं गाव कोणतं? माझं गाव पेटनाका, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हा, कशी प्रॅक्टिस चाललेली आहे? काय आहे? 5 वर्षाला तुम्ही इथं आहात. मुलं मैदानी तर चांगली खेळतात, स्पर्धेतही 8-7-8 मुलांनी भाग घेऊन नंबर काढलेला आहे. काहींनी महाराष्ट्र केसरीला हरणवळ, कृष्ण हरणवळ चांगल्या कुस्त्या करून पदक मिळवून दिलेलं आहे इंदापूर तालुक्याला. आता जुलै ऑगस्टला शालेय स्पर्धा आहेत. त्याबद्दल कशी काय प्रॅक्टिस? नाही, भरपूर तयारी चांगली चालू आहे. 3 टाइम प्रॅक्टिस घेतोय मी. भरपूर तयारी चालू आहे. यावर्षी नॅशनलला 100% गोल्ड येणारच. यावर्षी नॅशनलला गोल्ड मिळवायचंच हा संकल्प केलेला आहे दत्ता गावडे सरांनी. कुस्ती कोच आहेत वाळवा तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातील पेटनाका गावचे, म्हणजे आप्पा कदम त्यांच्या गावात. आप्पा कदम आता या तालमीतील पैलवाननी स्पर्धेमध्ये नंबर काढलेला आहे. पैलवान नाव काय? गणेश कोळेकर, गाव कोणतं? सांगली. कुठं स्पर्धा होत्या, कुठं नंबर काढलेला, किती कुस्त्या कराव्या लागल्या? मी वायप्याला आमच्या जिल्ह्याचा निघाला तेव्हा तिथं 4 कुस्त्या केल्या फायनलला, आणि वर महाराष्ट्र केसरीला 3ऱ्या राऊंड पर्यंत गेलतो. 3ऱ्या राऊंडला हारलेलो आणि चंदीगडला नॅशनलला खेळून आलो यावर्षी. प्रॅक्टिस कशी चालू आहे आता? प्रॅक्टिस खूप चांगलीच आहे. रोज 2 टाइम? हा, 3 टाइम प्रॅक्टिस असते. अजून कोण आहे पैलवान आपल्यासोबत? कृष्ण हरणवळ पैलवान आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि नंबरही काढलेला आहे. इंदापूर तालुक्याला पदक मिळवून दिलेलं आहे. अत्यंत गरीब घराण्यातला हा मुलगा. मी 10-12 वर्ष झालं यांना ओळखतोय. आपण त्याच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात. कृष्ण, काय चाललंय? प्रॅक्टिस कशी आहे आता? प्रॅक्टिस 1 नंबर आहे आणि 2 टाइम 12 वाजतात सर असतात, त्यामुळे प्रॅक्टिस 1 नंबर सर. प्रॅक्टिस ही सगळी व्यवस्थित असते, सगळी एकदम 1 नंबर प्रॅक्टिस असते. महाराष्ट्र केसरीला कुठं खेळला होता, कुठं नंबर बसला? फुलगावला महाराष्ट्र केसरीला माझा 2रा नंबर बसला. किती कुस्त्या कराव्या लागल्या? 6 कुस्त्या कराव्या लागल्या होत्या. आणि धाराशिवला महाराष्ट्र केसरीला माझा 3रा नंबर बसला, तिथं 5 कुस्त्या केल्या. फुलगावला 2रा बसला आणि धाराशिवला 3रा बसला, म्हणजे गाडी तर मिळालेलीच आहे. त्याचबरोबर सावंत पैलवान आपल्या सोबत आहेत. दोघांनी पुढे या, दोन्ही. या सावंतनं त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेला अत्यंत चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि खरोखर फार मोठं नाव केलेलं आहे. मैदानालाही कुस्त्या फार चांगल्या करतोय आणि स्पर्धेतही फार चांगल्या कुस्त्या करतोय. पण तुमचं सावंत, तुमचं गाव कुठलं आणि कशी प्रॅक्टिस चालू आहे आता? पुढची तयारी शाळेची कशी? आता 10वीला आहे ना? हा, 10वीला या वर्षी. त्रिमूर्ती केसरीला 2 नंबर बसला. माझं गाव गोतंडी, इंदापूर तालुका. शाळेची तयारी चांगली चालली आहे. 3 टाइम प्रॅक्टिस सर घेतात, चांगली प्रॅक्टिस आहे. यावर्षी पदक निश्चित? हा, तयारी तर चालू आहे चांगली. पुढं काय होतं. ओम घोडके पैलवान, गाव कोणतं तुमचं आणि कुठं खेळलेलं आहे, कुठल्या स्पर्धेत खेळलेलं आहे? आणि माझं नाव ओम गोडके. माझं गाव उरकुटे बुद्रुक. 2 वर्ष झाले तर तालमीत आलोय. पहिलेच वर्ष शालेय खेळलो, राज्याला गोल्ड बसलं, नॅशनलला 3ऱ्या राऊंडला हारलो. नॅशनलला किती कुस्त्या कराव्या लागल्या? नॅशनलला 3ऱ्या राऊंडला 3 कुस्त्या केल्या. 3 कुस्त्या. हा, 4थ्या कुस्तीला हारलो. हा, आता तयारी कशी? या आता स्पर्धा आल्या जवळ 1.5-2 महिने. काय तयारी, कशी काय तयारी चालू आहे? हा, बरी चालू आहे काय. वाजतात, कोच करून घेतात? हा, 3 टाइम प्रॅक्टिस आहे. पैलवान नाव सांगा. सतीश दळवी, गाव? कोल्हापूर. कोल्हापूर. हा, कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलेलं आहे आणि आपल्या भागातले पैलवान कुस्तीसाठी कोल्हापूरला जातात. पण हा सतीश दळवी नावाचा पैलवान कोल्हापूरमधून शिरसवडीला आलेला, इंदापूर तालुक्यात कुस्तीची प्रॅक्टिस करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी. इकडे कसं काय आला? एवढ्या लांब कसं काय आला? इकडे सरांच्या मुळे 3-4 वर्ष झाले इथंच आहे. दत्ता गावडे सरांमुळं इकडं आलेला. हो. कुठं कुठं स्पर्धेला खेळला? आता नॅशनलला अयोध्याला गेलतो, रँकिंग टॉप 10 मध्ये आलो. किती कुस्त्या केल्या? 4. अरे वा, चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि कोल्हापूरमधून इथं आलेला आहे. खरंच त्याचं कौतुक करायला लागेल. त्याचबरोबर
सावंत पैलवान नाव सांगा. माझं नाव सूरज सावंत. वर्धा देवळी येथे ग्रेको रोमन मराठी केसरी कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ पदक आहे नाही का 5 कुस्त्या केल्या होत्या. गाव कोणतं तुमचं? गाव मुळशी मुळशी. हिंजवडी. अत्यंत गरीब घरातला हा पैलवान. मी पुण्यात अनेक कुस्त्या ह्याच्या पाहिलेल्या आहेत स्वतः आणि फार चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. आपल्या भागात तर केलेल्या आहेत पण पुण्यात फार मोठं नाव आहे. एक उल्लेख करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आई वडील नाही आहेत आणि तरी तालमीत आहे. अनेकांनी याला साथ दिलेली आहे सावंतला आणि स्पर्धेतही चांगल्या कुस्त्या केलेल्या आता त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही तयारी कशी चालू आहे आता? तयारी आता जोरात चालू आहे नाही का. अशोक भाऊ दत्ता गावडे सर 3 टाइम प्रॅक्टिस घेते ते. तयारी म्हणजे मराठी केसरी चांगली चालू आहे नाही का. किती गटात खेळणार? आता 74ला तयारी चालू आहे नाही का. 74ला यावर्षी खेळणार आहे. पुढं तुमचं नाव पहिलं? ऋतुराज बरं साळुंके, तालुका वावा, जिल्हा सांगली. माझा त्रिमूर्ती केसरी नंबर आहे. मुंबई महापौर केसरी पण नंबर आहे. स्कूल गेमला स्टेट पर्यंत खेळलेलो आहे. सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुक्यातला. वावा तालुक्यात. ताकारीचा. बर. उपारी ताकारी त्या भागातला. अरे वा. कशी आता तयारी कशी चालू आहे? कशी तयारी करून घेतात कोच वाजतात? सर लक्ष जास्त, बाउनचं बी लक्ष जास्त, 10चं प्रॅक्टिस सर घेते. दोरबीर सगळं मॅटर प्रॅक्टिस, एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेते. पहिलवान नाव? माझं नाव हर्षल समर्थ पडतरे. मी तरंगवाडी माझं गाव आहे. माझं मागच्या वर्षी 70 किलो तिसऱ्यासाठी हरलोय महाराष्ट्र केसरीला. किती कुस्त्या? 4 कुस्त्या. हा 4 कुस्त्या काढलेल्या. 70 किलो वजनी गटात खेळलेला आहे. तरंगवाडीचा सुपुत्र आहे आणि फार चांगल्या कुस्त्या मी कुस्त्या यांच्या पाहिलेल्या आहेत पहिलवानच्या. आता तयारी कशी? आता कुठं कसं खेळणार? नियोजन कसं आहे आता? आता नियोजन महाराष्ट्र केसरी पद्धतीचं परत युनिव्हर्सिटीचं आहे. हा किती गटाला? 70ला. 70ला. वजन नाही वाढवलं. नाही. पहिलवान नाव? सुशांत देवाने, कुठलं गाव? कळाशी. किती गटात खेळवलं? मी 74 खेळलेलो. कुठल्या अधिवेशन मध्ये काय किती अधिवेशन कुस्त्या नाही. करावं लागल्या? प्रॅक्टिस कशी चालू आहे? प्रॅक्टिस आहे व्यवस्थित. कुठल्या अधिवेशनला खेळला होता? अधिवेशन इंजुरी मुळे थोडं हे झालं. प्रॅक्टिस ही सगळं व्यवस्थित, आता टेक्निक practice आहे चालू आहे. हा. किती वर्ष झालं तालमीत आहे? तिथं एक 5-6 महिने झालं. युनिव्हर्सिटीला निवड झाली, वर दुसऱ्यासाठी हरलो. दुसऱ्या आपल्यासोबत ओम कचरे. मैदानी कुस्त्या चांगल्या केलेल्या आहेत. मी स्वतः पाहिलेल्या आहेत यावर्षी. 2-3 वर्षाला चांगलंच ओळखतोय ओमला. आणि ओमकडनं जाणून घेऊया प्रॅक्टिस कशी चालू आहे, कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये ओम खेळलेला आहे आणि काय नियोजन आहे ओमचं यावर्षी. प्रॅक्टिस तर भरपूर तालमीत मी पण गेलोय. ह्या तालमीतली प्रॅक्टिस अशी नाही कुठं जाणवली. 1 नंबर प्रॅक्टिस. सरांचं लक्ष, भाऊचं लक्ष, सगळं म्हणजे असं घरच्या आपण मुलावर कसं लक्ष देतो तसंच भाऊचं लक्ष असतं. बाकी सगळं व्यवस्थित आहे. वातावरण, खाणं पिणं सगळं भेटतं आपल्याला. 100 मीटरच्या अंतरावर सगळं भेटतं आपल्याला. परत सगळंच म्हणजे पोहणं, हे विहिरी, सगळं काहीच कमी असं नसेल असं वाटत नाही मला इथून. या तालमीत या भागात काहीच कमी नाहीये आणि सगळं ओरिजिनल आहे. सगळं ओरिजिनल. गावाकडचं सगळं वातावरण, गावरान कोंबडी, काय बोकडाचं मटण, काय म्हणजे असं तूप दूध सगळं. आता काय उजनी जवळ आहे त्यामुळे मच्छीचा काही प्रश्नच नाहीये. गोष्टच नाही तालमीत. सगळंच म्हणजे जागच्या जागेवर. खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतात असं प्रत्येक पैलवान सांगतायत. दत्ता गावडे सरांचं जाते लक्ष. स्वतः म्हणजे स्वतःच्या मुलासारखंच प्रॅक्टिस घेणार. कोणालाच असं दुजा भाव नाही. सगळं 1 नंबर. अत्यंत सुंदर पद्धतीची प्रॅक्टिस. अशोक भाऊंचंही लक्ष आहे. अशोक भाऊ लक्ष देतात आणि दत्ता गावडे सरही राहिलाच इथं आहेत त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि खरोखर मुलंही प्रॅक्टिस चांगली करतात. 3 टाइम प्रॅक्टिस घेतात. आत्ता अनेक मुलांनी सांगितलेलं आहे. अशीच प्रॅक्टिस करा. आमच्या शुभेच्छा आहेत सगळ्या निवेदकांकडून. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. प्रॅक्टिस करा. मी मगाशी सांगितले बोलतं राहा. बोलल्यानंतर कळतं. मी अजून एकदा सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणखीन एक विशेष उल्लेख करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की वस्तादांना, कोचला एक गोष्ट सांगायची आहे की मुलं 60-70 मुलं आहेत आणि एक छोटा मुलगा सांगली जिल्ह्यातला आहे. बाळा नाव सांगतो? संस्कार सुनील सावंत. कुठलं गाव? सांगली. सांगली. इकडे कसं एवढ्या लांब कसं काय आला? शिबिराला आलेलो. शिबिराला आलेला आहे आणि तो इथंच राहिलेला आहे. कितवीला आहेस तू बाळा? 7वीला. बरोबर. करमतंय का?
काय ध्येय आहे तुझं, काय आहे तुझ्या मनात, स्वप्न काय स्वप्न आहे तुझं? ऑलिम्पिक अरे बापरे, ऑलिम्पिकचं स्वप्न आहे. 100% काहीतरी पराक्रम करेल. मित्रांनो, मी सगळ्या पैलवानांना सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून, वस्तादला सांगतो, कोचला सांगतो की प्रत्येकाने स्पर्धा चालू होणार आहेत, मैदानं चालू होणार आहेत, प्रत्येकाने आपापला मेडिकल क्लेम काढून घ्या. कधी कुणाला काय वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मी हात जोडून सांगतो, मेडिकल क्लेम प्रत्येकाने काढा, चांगल्या कंपनीचा काढा. मी कुठल्या कंपनीची जाहिरात करा इथं आलेलो नाहीये, पण वेळ आल्यानंतर न कळतं. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, प्रत्येक पैलवानला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि अशोक भाऊ चोरमले वस्ताद यांनी विघ्नहर्ता तालमीच्या वतीनं आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.